प्रथम माझा कार्यकर्ता आणि ते कार्यकर्ते मात्र आज खेड्यापाड्यात तळागाळात आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतात. हे प्रेरणास्थान आहेत. बहुजन विकास आघाडीचा आपण पाहतोय सिम्बॉल आपल्याला पाहायला मिळतं सिटी आणि त्यानंतर बहुजन विकास आघाडीचा प्रतीक शुभ कलर आपण पाहतोय येलो आपल्याला पाहायला मिळतोय. या आपण मॅच कडे वळणार आहोत. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अरबाज 11 चेंडूमध्ये 32 धावा वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अरबाज मॅन ऑफ द मॅचचा आपण किताब या ठिकाणी पटकवलेला आहे ते आपण कलेक्ट करा. आमदार चषक 2021च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन अरबाज भातानेच्या मैदानात आमदार चषकामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं अप्रतिम खेळ साकारला गेला होता. GCL झाली ग्रामीण क्रिकेट लीग तिथे सुद्धा मात्र चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलं. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मी आदरणीय सन्माननीय कमलाकर दादा आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करावं. जे मॅन ऑफ द मॅच दिलेले आहेत ते चषक आपल्याला पाहायला मिळतं. कैलासवासी रेवती मनोज मात्रे स्मरणार्थ श्री समीर रमेश वारंग यांच्याकडून सौजन्य केले गेले. अरबाज वेल प्लेट अप्रतिम सुपर नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट असेल. स्टार्ट ऑफ द मॅच आशुतोष व्यवहारे त्या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत. एका साईडला मात्र वाडा तालुक्यातील एक नामवंत बलाढ्य संघ पाहायला मिळतोय. तो एका साईडला आपण पाहू शकाल. दोन संघांमध्ये बाबा एंटरप्राइजेस 91-91 चिंचगर हा संघ आपण पाहतोय. तर एका साईडला वडकर हा संघ. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा झेल खूप महत्वपूर्ण आणि गुड कॅच. फलंदाज बाद होताना एक बिग विकेट. पहिल्या चेंडूवर मात्र मेघन पाटील सफलता प्राप्त करतोय. ब्रँड ऑफ चिंचगर फलंदाज बाद. शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 अतिशय ग्लॅमर या खेळाला मेघन पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे प्रियदर्शनी चिंचगरचं मैदान अक्षरशः मात्र जर आपण पाहिलं तर खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाईटच्या स्पर्धेमध्ये नेहमीच खासदार चषक आपल्याला पाहायला मिळतं. त्या स्पर्धेच्या माध्यमातून राहुल ऐरे एका साईडला पाहायला मिळतोय. हे सर्व वाडा तालुक्यातील एक टेनिस क्रिकेटमध्ये दिग्गज कलाकार पाहायला मिळत आहेत. आशिष पाटील यांना आपण पाहतोय. बंटा यांना जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली शॉट मिडऑफला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज राईट उर्ध विकेट मेघन पाटील यावेळेला करण्याचा प्रयत्न. विकेट नंबर 2 कोणतीही चुकी करणार नाहीये मिस्टर रोशन त्या ठिकाणी चुकी करत नाहीये. लारा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट. 2 चेंडूवर 2 सफलता प्राप्त केल्या गेल्यात. ही ताकद आहे मेघन पाटील या गोलंदाजाची. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या बोटांतील जादू सहजता सुंदरता काय असते हे मात्र यावेळेला प्रात्यक्षिकरण दाखवलं आणि फलंदाजाला बाद केलं गेलं. बॅक टू द डगआउट. या आपण ऐकूया विकेटच्या निमित्ताने एक सुमधुर संगीत. मेघन पाटील इज ऑन हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. पायचा हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवेल का हा गोलंदाज. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना राईट मोड द विकेट. त्यावेळेला मात्र कदाचित बॅट चेंज होती का. मात्र यावेळेला आपण पाहतोय प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. अंकित पवार या ठिकाणी आम्हाला दर्शवतात की अवी आणि दीपक हे फलंदाज बाद झाल्यानंतर जे साहिल आणि यज्ञेश्वर रिस्पॉन्सिबिलिटी वाढले गेले. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि व्यक्ती हा आयुष्यभर थकत नसतो. आणि आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ एकच औषध आहे ते म्हणजे कष्ट. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला व्ही शेप मध्ये. सुपर टायमिंग. चेंडू मात्र यावेळेला निघून येतोय. 4 धावांकरता गुड शॉट. 4 धावा येत आहेत. फलंदाज साहिलच्या बॅटमधून एक देखणा फटका चौकार. थँक्यू. तिसऱ्या चेंडूवर यावेळेला चौथ्या चेंडूवर आपण पाहतो चौकार येतोय आणि चौकाराने या ठिकाणी अकाउंट ओपन केलं जातोय. साहिलच्या बॅटमधून वडगर या संघाच्या माध्यमातून डान्सिंग डाऊन द ट्रॅक टॅप केला जातोय. यावेळेला बंटा मात्र पुढे सरसावतोय. आशिष पाटील
तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5 या धावसंख्येवर. अच्युत पाटील आणि आशिष पाटील ही मात्र आपण पाहतोय ब्रदर जोडी आपल्याला पाहायला मिळते. आज नांगरे कंपनी मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत नाहीयेत. एका साईडला वडगर संघ एक बलाढ्य संघ पाहायला मिळतो, परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच म्हटलं जातं जो जीता वही सिकंदर. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. विकीच्या माध्यमातून विकी नांगरे मॅग्निफिसंट फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. वेगाने मात्र झेपावला गेला होता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर मेगन पाटीलच्या नावावर जाईल आणि एक मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच ज्याच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज या सर्व काही गोष्टींमध्ये फॉर्मॅट मध्ये आपण पाहतो अग्रेसिव्ह असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला जर आपण पाहिलं तर अतिशय गायकवाड सारखा खेळाडू आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकांचा खेळ झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 7 धावा वडगर या संघाची पाहायला मिळते. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. थँक्यू. वडगर गावातील माजी सरपंच कानन अरुण पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक शब्दसुमनाने स्वागत करीत आहोत. आयोजक संकेतजी सुनील म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. म्हात्रे ब्रदर्सच्या माध्यमातून जी आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त झाली, मनीष म्हात्रे यांचा मी शतशः आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून एमबी आपल्याला पाहायला मिळत आहे. टीसीपीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. शफल झाला आणि चेंडूला फॅन्सी शॉटच्या माध्यमातून चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला. चेंडू सीमारेषा पार, चौकार, गुड शॉट. अकुट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो हे क्रिकेटचं रहस्य पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने चौकार आला. 4 धावे सहित वडगर संघ जाऊन पोहोचते फलकावर 11 या धावसंख्येवर. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मी घरा. थँक्यू. कालच्या दिवसाचा जर खेळ आपण पाहिला तर अंकित पवार दर्शवतात की 60.1 चेंडूचा मात्र त्यानंतर 748 धावा कालच्या दिवसात पाहायला मिळाल्या. यावेळेला फुलटॉस चेंडू सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल का पाहायचा आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, वड शॉट, मॅक्झिमम 6 धावा. सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जे आपल्याला पाहायला मिळतं तृतीय पारितोषिक चषक आपल्याला पाहायला मिळतं. कैलासवासी कमलाबाई एकनाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्रवीण एकनाथ म्हात्रे सौजन्य केलेलं आहे. ते तृतीय पारितोषिक चषक यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम सर. या दुपारच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत. शुभ दुपार असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 17 धावा. कालचा जर आपण इतिहास चालला तर 60.1 चेंडूचा खेळ झाला. अर्थात 100 जवळजवळ जर आपण पाहिलं 748 धावा फलकावर, 55 विकेट पाहायला मिळाल्या. 69 सिक्सेस आपल्याला पाहायला मिळाले. कालच्या दिवसात चौकार लावले ते लगावले. एकंदरीत 29 चौकार. त्यानंतर 0वर नाबाद राहणारे फलंदाज, 0वर बाद होणारे फलंदाज 14 पाहायला मिळाले आणि एक्स्ट्रा 46. अंकित पवार थँक्यू व्हेरी मच. खूप चांगल्या प्रकारची माहिती. फर्स्ट एड बॉक्सची व्यवस्था केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा, 2 चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत.
चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आजचा सलग दुसरा दिवस. कालच्या दिवसात बालकुम संघाने अंतिम 4चे दरवाजे ठोठावले गेले. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. जितू पॅकर्स नवघर आणि गावदेवी एक्सर या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. अप्रतिम प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी ही आशिष पाटीलची ताकद आहे. एक वाडा तालुक्यातील नामवंत संघ पाहायला मिळतोय जो चिंचगर संघ आज बिलॉंग करताना पाहायला मिळतोय. बाबा एंटरप्राइजेस 9191 धनंजय स्पोर्ट चिंचगर असा मात्र जबरदस्त सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या दोन संघांमध्ये वडकर संघ एका साईडला 2 हात करताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 17 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. ज्या पद्धतीने आशुतोष व्यवहार त्या ठिकाणी समजवताना की तुम्हाला रिच वाईटचा नियम कसा आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने यावेळेला शफल झालेत. हुकचा फटका पाहायला मिळतोय. सुंदर फटका आहे. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावा. गुड शॉट. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 21 धावा. जितू पॅकर्स नवघर संघाचा कर्णधार आणि गावदेवी एक्सर्स संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कलेक्ट करा टी शर्ट. ऑन साईडला चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत 2 धावा या ठिकाणी निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 23 धावा. षटक क्रमांक दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत आशिषचं मात्र यावेळेला महागडे षटक पाहायला मिळतं. पहिल्या षटकात मेघन पाटीलने सुंदर गोलंदाजी करत 7 धावा फक्त खर्च केल्या आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 गडी बाद केले. महत्वपूर्ण जे फलंदाज होते ते मात्र तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. यावेळेला फुलटॉस चेंडूला सोडणार नाहीये. तोफा आयता कबूल किया आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलाय. लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या अगदी मधोमध 6 धावा. गुड शॉट. सुंदर फटका यावेळेला आपण पाहतोय. साहिल सुपर बॅटिंग करत असताना 22 धावांचे आतापर्यंत यावेळेला 22 धावा या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ झाला. 29 धावा या फलकावर. फुलटॉस चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर यावेळेला कन्वर्ट केलं गेलं. 10 चेंडूमध्ये 29 धावांची ज्या पद्धतीने आतापर्यंत पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॅटिंग करत असताना 96 वा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. या टुर्नामेंट मधला आपण पाहतो या स्पर्धेतला 96वा षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहू शकला तर साहिलच्या बॅटमधून फुलटॉस चेंडू आलेला हा कधीच वाया घालवायचा नसतो. हे आपण सातत्याने पाहिलं. प्रतीक्षा करत असतात फलंदाज की अखूट टप्प्याचा चेंडू कधी मिळेल, ओव्हरपिच चेंडू कधी मिळेल, फुलटॉस चेंडू कधी मिळेल आणि त्या प्रतीक्षेची वाट पाहत असताना मात्र आशिष पाटीलचा हा चेंडू सुटला होता सरळ बॅटवर आणि बॅटच्या रडारमध्ये येत असताना चेंडू मात्र यावेळेला सीमारेषा पलीकडे धाडलं गेलं. म्हणून म्हटलं जातं ना की आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. आणि फुलटॉस आलेला हा चेंडू कधीच वाया घालवायचा नसतो हे सातत्याने आपण जाणलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने साहिलने मात्र यावेळेला चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर 30 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 30 धावा फलकावर पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना वडगर संघाच्या 2 फलंदाजांचं यावेळेला कौतुक करेन. साहिल आणि यज्ञेश सुपर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज मेघन आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न ही स्पेशालिटी आहे मेघन या गोलंदाजाची. ऑफ्टमच्या बाहेर जेव्हा जेव्हा मात्र चेंडू पिच करतील ना त्यावेळेला मात्र जरूर बेनिफिट मिळेल हे गोलंदाजाला आणि संघाला. आणि त्या अनुषंगाने मात्र मेघन पाटील आतापर्यंत क्विकली गोलंदाजी करण्यामध्ये माहिर पाहायला मिळतोय. अनेक मैदानात स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीवर ज्याने गाजवले तोच गोलंदाज पाहायला मिळतो. तर साहिल एका साईडला आपण पाहतोय.
चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. शॉर्ट लेगला चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड यज्ञेशला व्हावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 31 रन 31 धावा. साहिल एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. यज्ञेश आपण पाहू शकाल. आता मात्र साहिल या ठिकाणी आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडकडे, तर यज्ञेश स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय. 31 रन्स 31 धावा. यज्ञेश पुन्हा एकदा सज्ज होतोय मेघन पाटीलसाठी. चौथा चेंडू घेऊन उजव्या हाताने. यावेळेला पहिला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र डीप मिड विकेटला निघून जाईल. विकी नांगरे पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी ॲक्युरेट फेकी केली जाते. गुड फिल्डिंग, परंतु तत्पूर्वी हा ना करता करता बॅकअप चांगलं मिळालं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 32 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. कोणतेही मोठे फटके मारून दिले जात नाही आहेत. यावरून मात्र क्वालिटी दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृतीत तुमची खूप महत्वपूर्ण भूमिका असते आणि त्या अनुषंगाने मात्र यावेळेला गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक इझिली कॅच आहे. आशिष पाटील मात्र ऑस्ट्रेलियन कॉपी बुक स्टाईल मध्ये झेल टिपला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी साहिलच्या खेळीला पूर्ण विराम. यानंतर होणारा सामना जितू पॅकर्स उदय पाटील या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. कालच्या दिवसामध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये 11 चेंडू 37 धावांची खेळी करणारा खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला गेला. आमदार चषक ते सुद्धा सुरू आहे. अमित दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा 1 लाखाची आपल्याला पाहायला मिळते. आजची चौथी रात्र असणार आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस असेल. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 32 धावा 32 रन्स. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झाला. काही कमालीची गोलंदाजी केले. किफायतशीर गोलंदाजी विलक्षण कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर मेघन पाटील. उजव्या हाताने राईट मोर द विकेट. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटचा टू लागताना पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. तत्पूर्वी कोणतीही धाव येत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना हॅट्स ऑफ यू मेघन पाटील. सुपर बॉलिंग चं प्रदर्शन. 2 षटकांमध्ये 10 धावा देऊन मात्र यावेळेला आपण पाहिलं 3 गडी बाद केले. अप्रतिम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. धावांची गती जर आपण पाहिली तर 32 धावा 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 3 षटकांचा खेळ झाला. या आपण डीजे ऑपरेटर कडे जाऊया. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सुपूर्द केला जाईल आदित्य या गोलंदाजाकडे. या आपण ऐकूया डीजेला. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. खूप सुंदर ट्रेंड होणार हे गाणं आपण पाहतो. महाराष्ट्राला लाभलेला एक ब्लाइंड सिंगर अर्थातच अमोल जाधव यांच्या आवाजात सर्व मात्र रसिकांना ज्यांनी रिझवलं गेलंय श्रवण इंद्रियांपर्यंत. त्यांची गाणी मात्र खूप चांगल्या प्रकारचं मंत्रमुग्ध करणारं गाणं. यावेळेला मात्र शफल झाला. चेंडूला सुरेख पद्धतीने दर्शनच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळतो. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट शॉट. 6 धावा. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर 38 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. जितू पॅकर्स या नावाने नवगर संघ खेळतोय आणि त्यांचे पॅकर्स या ठिकाणी जितूजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं वेलकम हार्दिक स्वागत. तसेच शाकीर मिर्झा साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. शब्द सुमनांनी आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. मी प्रवीण म्हात्रे साहेब यांना विनंती करेन की आपण जितूजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं.
त्यांच्या समवेत अक्षय सोनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा. दर्शनने मात्र यावेळेला खरपूस समाचार घेतला गेला. आदित्यच्या गोलंदाजीवर सुंदर फटका पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मात्र 6 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळाल्या. सगळं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. गावदेवी एक्सर वर्सेस जितू पॅकर्स नवघर. अप्रतिम ऑफ साईडला फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. इंटू द गॅप मध्ये सुंदर कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये सौंदर्यपूर्ण फटका, ग्लोरियस शॉट, 4 धावा. गुड शॉट. या पण प्रवीणजी मात्रे यांना विनंती करेन की जितू पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. मी जितू पॅकरचे जे आपण पाहतो सर्वा जितूजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहमीच नवघर संघाला मात्र कॉपरेट करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. आधारस्तंभ आहेत ते जितू पॅकर्स नवघर या संघाचे आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान प्रवीणजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. तदनंतर या ठिकाणी उपस्थित आहे शाकीर मिर्झा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीणजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केले जातोय. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मिसफील्डचा फायदा मिळाला. मेगन पाटील थोडेसे फंबलिंग झाले आणि तत्पूर्वी 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 44 धावा. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. रन त्या रखरखत्या उन्हामध्ये मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. खेळाडू आणि पंच मात्र या ठिकाणी सुंदर डिसिजन त्या ठिकाणी मैदानीच्या आतमध्ये याचा सलग दुसरा दिवस पाहायला मिळतो. अजित म्हात्रे यांचा आणि आशुतोष व्यवहार यांचं. यावेळेला मात्र ऑन साईडला ओव्हरपिच चेंडूला थारा नाहीये. सरळ चेंडूला मात्र भिरकावून दिले गेले. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, स्पेक्टॅक्युलर शॉट, 6 धावा. चार चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा. अर्धशतक सांघिक या ठिकाणी मात्र फलकावर पाहायला मिळतं आणि अंकित पवार चांगल्या प्रकारची माहिती देत आहेत. या ठिकाणी 1103 धावा मात्र आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोगा या आहे जुचंद्रचे कलाकार. कारण संजय म्हात्रेपासून मात्र जी सुरुवात झाली ती मात्र अप्रतिम सर्व आदर्श खेळाडू ठरले गेले. अक्षय सोनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मॅग्निफिसंट प्लेयर. ऑफ साईडला सुंदर करारा प्रहार चेंडू यावेळेला आपण पाहतोय. ग्लोरियस शॉट, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू भेटून निघून जातोय जमिनी लगत ऍज अ बुलेट प्रमाणे. 4 धावा. गुड शॉट, गुड बॅटिंग. धावांची गती तब्बल 54 धावा वडगर या संघाची. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 54 या धावसंख्येवर पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 54 धावा, 54 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील आपण पाहतोय. येणारे 7 चेंडू अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन लँड मध्ये चेंडू सेफ झोन मध्ये आपण पाहतोय. आतिश गायकवाड त्या ठिकाणी मात्र चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. दर्शनने मात्र सुपर बॅटिंग केले. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर संघाला स्वतःला डावाला सावरलं गेलंय आणि खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडले असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ झालाय आणि धावांची गती 56 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 6 चेंडूंमध्ये आतापर्यंत 24 धावांचं योगदान दिलंय. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. 240च्या स्ट्राईक रेटने आपण पाहू शकाल. 4 षटकांचा खेळ. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 400च्या स्ट्राईक रेटने जबरदस्त फटकेबाजी करत असताना दर्शन एका साईडला पाहायला मिळतोय तर एका साईडला आपण पाहू शकाल फलंदाज आहे यज्ञेश. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर येताना छान पद्धतीने आयोजन नियोजन आपण पाहतोय. बहुजन विकास आघाडी ससू नवघर पुरस्कृत आमदार चषक 2021च्या माध्यमातून आपण पाहतोय आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. नेहमी सामाजिक बांधिलकी कमळाकर दादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कमळाकरजी जाधव साहेब असतील, किरणजी जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतात. भूषणजी कामणकर त्रिमूर्ती पाहायला मिळते. महेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत कामण मोरीवरून. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत.
सुनीलजी म्हात्रे साहेब या स्पर्धेचे जे आयोजक आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेतजी म्हात्रे, अप्रतिम केवलजी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती सर्व जी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम अभिजित पाटील, करण पाटील, अभिषेक म्हात्रे, देवेंद्र म्हात्रे या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. म्हणूनच म्हटलं होतं ना की मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकत्रित व्हायला का नको, ही संकल्पना घेऊन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जो आज टेनिस क्रिकेटचा जो क्रेज वाढलेला आहे वाखाणण्याजोगे आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर 56 धावा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. आपण पाहू शकाल लॉंग शॉट रिजनला पाहता पाहता चेंडू मात्र कटआउट्सला जाऊन चेंडू यावेळेला आदळतोय. बाईकच्या स्वरूपात 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत वडकर या संघाला. आदरणीय सन्माननीय पुरुषोत्तम वर्तक साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. धनेश्वर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या यावेळेला मात्र स्थिरवली गेली. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 60 धावा प्लस 1 धाव इन्क्लूड केली जाते आणि एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर लेग बायच्या स्वरूपात आशुतोष व्यवहारे या ठिकाणी दर्शवत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 61 धावा, 61 रन्स. आजचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि या फास्ट क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय, एक मी चांगला व्यावसायिक खेळाडू बनावं. ऑन साईडला चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. राहुल आहिरे एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मात्र बॅट स्लाइड केली करण्याने मात्र यावेळेला 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत. क्रिकेटमधील एक एक धाव म्हटलं की खेळाडूंचा श्वास आपण पाहतो. क्रिकेटमधील एक एक धाव म्हटलं की खेळाडूंचा प्राणवायू. क्रिकेटमधील एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन म्हणून ओळखलं जातं. आणि खास करून जर आपण पाहिलं तर सुनील मनोहर गावस्कर लिटिल मास्टर यांनी सांगितलंय की एक एक धाव म्हटलं की जसं मुंबईची लोकल ही मात्र लाईफ लाईन आपल्याला पाहायला मिळते, तसंच क्रिकेटची जी लाईफ लाईन आपण पाहतो एक एक धाव. यावेळेला सरळ बॅटने सुंदर फटका पाहायला मिळतो. चेंडूला मात्र यावेळेला भिरकावून दिले गेले. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅक्झिमम 6, 6 धावा. गुड शॉट. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं दडवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं दडवला. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 32 धावा 8 चेंडू मध्ये. मात्र यावेळेला जबरदस्त दमदार खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. धावांची गती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 69 धावा या फलकावर तब्बल पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत सुपर बॅटिंग करत असताना 8 चेंडू मध्ये 32 धावा. मी पुरुषोत्तम वर्तक साहेब आणि धनेश्वर पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण मुख्य मंचावर व्यासपीठावर आपण विराजमान व्हा. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडूची सांगता होत असताना 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 69, 69 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. वेलकम उदयजी पाटील. कालच्या नाईट स्पर्धेमध्ये सुंदर उत्कृष्ट खेळी, मात्र 11 चेंडूमध्ये 37 धावांचं योगदान दिला खेळाडू. परंतु कुठेतरी अक्षय पाटील सुद्धा नाराज असतील, जे स्वतः कर्णधार आहेत, जे तो पॅकर्स नवघर संघाचे. यावेळेला आपण पाहतो गुड कॅच. शेवटच्या चेंडूवर आशिष पाटील बंटाने मात्र सुंदररित्या झेल टिपला गेला आणि 69 धावांवर पहिला डाव समाप्त झालाय आणि विजयासाठी 70 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. 70 रन्स टू विन असतील. चला, दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या वेळेची दिरंगाई न करताना जितू पॅकर्स नवघर आणि गावदेवी एकसर आणि तिथे आमचे प्रतिनिधी मंथन करत जॉईंट होतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना कॉल असेल. जितू पॅकर्स नवघर वर्सेस गावदेवी एक्सर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस बॉक्स जवळ टॉस करण्यासाठी यायचं आहे. रोशन कामणकर साहेब आणि किरण जाधव साहेब यांना विनंती. भूषण कामणकर आणि किरण जाधव साहेबांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला दोन संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे टॉस करण्यासाठी. आपण पाहत आहात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही आमदार चषक 2021 स्पर्धा. दोन संघाचे कर्णधार इथे समोर आलेले आहेत आणि मान्यवरांच्या शुभहस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. आमदार चषक कॉइनवरती आपण पाहू शकता आमदार चषक आहे आणि दुसऱ्या बाजूला शिटी आहे. कोण कॉल देत आहे? आमदार चषक इज द कॉल आणि शिटी इथे नाणेफेकीचा कौल इथे जिंकलेला आहे. काय आपला निर्णय असणार आहे? फिल्डिंग. 5 षटकांची मॅच आहे. कशा पद्धतीने या मॅचला तुम्ही पाहता? खूप चांगल्या प्रकारे पाहतो. समोरचा संघ तुम्ही फलंदाजीला आमंत्रित केले, तो देखील एक मोठा संघ, एक चांगला संघ आहे. 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत त्यांना अडवण्याचा तुमचा मानस असणार आहे? 40 ते 50. या मैदानाविषयी तुमचं काय व्ह्यू आहे? कशा पद्धतीचा आउटफील्ड आहे? कशा पद्धतीची खेळपट्टी आहे? खूपच चांगली आउटफील्ड आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅचसाठी. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. तुम्हाला मात्र इथे बघूया आपण फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलेलं आहे. कोणते असे खंदे फलंदाज तुमच्या संघामध्ये जे ही 5 षटकं हाताळतील? मी आहे, मंदार आहे, मयूर आहे, असे 4-5 जण आहेत. आणि या स्पर्धेचा आयोजन आणि नियोजनाविषयी काय म्हणाल? आयोजक तर भरपूर चांगला आहे. नक्कीच तुम्हाला देखील आमच्याकडनं शुभेच्छा असतील. यानंतर होणारी एक मोठी मॅच आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपण वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. वेलकम आदित्य शेट्टी. आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. कालच्या दिवसात सुंदर खेळ, बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 5 षटकांमध्ये 70 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुरुषोत्तम वर्तक साहेब आणि तसेच धनेश्वर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. सुनीलजी मात्रे साहेब यांना विनंती करेन की सर आपल्या शुभ हस्ते आपण पुरुषोत्तम वर्तक साहेब आणि धनेश्वर पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि या भारतीय संस्कृतीचा वारसा आजतागायत आपण जपतोय. कारण भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. 2 फलंदाज उतरले. 70 धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी पाहायला मिळत आहे चिंचगड संघाचे. बाबा एंटरप्राइजेस 9191 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चिंचगडचा संघ या स्टार्ट ऑफ द मॅच 70 धावांचं लक्ष. पहिलं षटक हाताळण्यासाठी जित पाटील ॲज अ कॅप्टन यावेळेला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी आपण पाहतोय वर्तक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेश वर्तक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. तर एका साईडला जर आपण पाहिलं तर विकीन नांगरे पाहायला मिळतोय. एका साईडला राहुल आहिरे ही सलामीची जोडी धुरंधर खेळाडू आहेत. वाडा तालुक्यातून बिलॉंग करताना चिंचगड हा संघ नामवंत संघ पाहायला मिळतो. तर एका साईडला भिवंडी ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करताना वडगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा तर असं स्वतंत्रपणे 1 ऑगस्ट 2014 मध्ये मात्र ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं. सुपर लेंथ लाईन अप्रतिम ही तुमची ताकद आहे. ज्या पद्धतीने ऑफस्टमच्या बाहेर जेव्हा जेव्हा चेंडू पिच करतील ना तेव्हा तेव्हा मात्र तुमचा होप्स हे तुमच्या अपेक्षा मात्र खूप वाढताना पाहायला मिळतील. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 0. पुन्हा एकदा गोलंदाज जित पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पहिल्या षटकातील 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज.
अप्रतिम विकी. यावेळेला आपण पाहतोय थोडंसं शॉट सिलेक्शन खराब, कारण अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट म्हटलेलं आहे कपिल देव, रामलाल निकंज यांनी. कारण आडवा पट्टा हा तुम्हाला क्रिकेटच्या जीवनामध्ये अंडरआर्म क्रिकेट पासून तर लेदर क्रिकेट पर्यंत हा धोकादायकच ठरू शकेल. जेवढ्या सरळ बॅटने धावा येतील तेवढ्या आडव्या पट्ट्याने क्वचित आणि कदाचित येऊ शकतील हे आपण सातत्याने पाहिलं. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 0. जित पाटीलचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले, एकच लेंथवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गुड थिंकिंग. यावेळेला पाहिलं आता मात्र खूपच बाहेर असल्या कारणानं पंच आशुतोष व्यवहारे वाईटचा इशारा करताना पाहायला मिळतात. स्वर मारा केला जातोय जित पाटीलच्या माध्यमातून. चौथ्या चेंडूवर एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावी लागेल, एक्स्ट्रा एनर्जी वेस्ट करावी लागेल. म्हणूनच पूर्ण वर्ल्डमध्ये जर आपण पाहिलं तर 5473 चेंडू फेकणारा गोलंदाज मायकल होल्डिंग या गोलंदाजाने त्या 5473 मध्ये एक सुद्धा चेंडू वाईट फेकला नव्हता. हा त्याचा रेकॉर्ड होता पूर्ण वर्ल्डमध्ये. हा वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 1 धाव 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला टॅप केला जातोय सुंदररित्या, मात्र चेंडूला वळवलं गेलं. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं त्या ठिकाणी. एक धाव काही रोखू शकणार नाहीये. एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 2 या धावसंख्येवर. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मात्र राहुल आहिरे हे नाव मात्र वाडा तालुक्यामध्ये खूप फेम आहे. मेगन पाटील यांना विसरून चालणार नाहीये. बंटासारखा खेळाडू आशिष पाटील पिंच हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अतिश गायकवाड माट्याप्रमाणे ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहताना पाहायला मिळतात. रोशन पाटील सारखा खेळाडू लारा या नावाने ओळखला जातो. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन. यावेळेला मात्र हुकचा फटका राहुल आहिरेचा मात्र यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी यावेळेला निघून जाईल का तर पाहायचं आहे. यस, चेंडू निघून जातोय 4 धावां करता. गुड शॉट. धावसंख्या 6 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. 70 धावांचं चेसिंग आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, मिसिंग द लाईन. आणि राहुल आहिरे हताश निराश हतबल मनाने मात्र यावेळेला तंबूच्या आश्रयाला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय जित पाटील. चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये कसं परिवर्तन करायचं याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करताना यावेळेला आपण पाहतोय जित पाटील चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन केलं आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. पहिल्या षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकांमध्ये मात्र अधिराज्य प्रतिबिंब उमटवलं ते जित पाटीलने पॉवर प्ले मध्ये आणि धावांची गती फक्त आणि फक्त 6 धावा. नवीन फलंदाज मेगन पाटील एक बिग हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पायाचं कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग राहावं लागेल. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही गुणवत्ता सिद्ध करतील तेव्हा तेव्हा तुम्हाला लाडके प्रेक्षक राजे मात्र डोक्यावर उचलतील. पहिल्या षटकांचा खेळ 6 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. बहुजन विकास आघाडी ससून नवघर पुरस्कृत आपण पाहतोय आमदार चषक 2021च्या माध्यमातून. सुंदर मात्र आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. कारण आयोजन म्हटलं तर खाऊ गोष्ट नसते. खूप वेळ द्यावा लागतो आयोजकांना. त्यावेळेला पाहिलं न्याळा हा चेंडू जर आपण पाहिलं तर सोडून दिलं गेलं होतं विकी नांगरेच्या माध्यमातून आणि चेंडू बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते. मेगन पाटील दर्शवतायत की विकी नांगरे मात्र यावेळेला स्ट्रोक खेळायचा होता परंतु यावेळेला स्ट्रोक खेळला गेला नाही. मेगन पाटील अप्रतिम सुंदर चेंडू होता. आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. एकदा वर्जित केली जाते. लंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एका धावेनिशी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का मात्र हा ना करता करता यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत फलंदाज त्या ठिकाणी भावेश पाटील मात्र दर्शवत असताना तू मै सर्व काही होत असताना आपण पाहते 2 ठिकाणी एकाच वेळेला 2 ठिकाणी मात्र अपील होताना पाहायला मिळतात. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 9 धावा. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा घर बसल्या बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत. या आमदार चषक 2021चं त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. संकेतजी मात्रे यांच्या
वतीने ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. TCP अर्थातच द सिनेमॅटिक पिक्चर अँड लाईव्ह अशा पद्धतीने आपण पाहतोय. हे लॉंग फॉर्म आपल्याला पाहायला मिळतं आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपण पाहू शकाल. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला हेलिकॉप्टर शॉट, सुंदर फटका आहे, चेंडू वन बाउन्स, चौकार, 4 धावा, गुड शॉट मेगन पाटील. थँक्यू. या चौकाराने आदरणीय कृष्णाजी कांबळे साहेब मुख्य मंचावर या ठिकाणी त्यांचं चौकाराने स्वागत केलं जातोय. त्यांचं शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक पुढे घेतला गेला आणि यावेळेला गेम प्लॅनिंग केलं की त्याच अँगलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला दर्शनने आणि यावेळेला मेगन पाटील एक बिग विकेट, मोठा धक्का मात्र आपण पाहतोय. बाबा एंटरप्राइजेस 9191 चिंचगड या संघाला. बॅक टू द डगआउट. आहे हो खरोखर दादा, आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू. सुंदर गाणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, तुम्हा सर्वांचे लाडके अप्पा, ज्यांनी मात्र प्रत्येक वेळेला शब्द त्यांच्या मुखातून निघत असतात. प्रथम माझा कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्यांनी मात्र आज खूप नाव मात्र घेतली जातात खेड्यापाड्यामध्ये आपण पाहतो. यावेळेला मात्र फ्लिकचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. 4 धावांकरता 4 धावेनिशी धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 53 धावांचं लक्ष अजून सुद्धा असेल. एका साईडला बाबा एंटरप्राइजेस 9191 चिंचगडचा संघ पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं डॉट चेंडू आला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवर चौकार आला, चौथ्या चेंडूवर गडी बाद झाला, 5व्या चेंडूवर चौकार आला. हे तुमच्यासाठी विश्लेषण आम्ही या ठिकाणी सांगतोय की मात्र कोणतीही शंका नसावी म्हणून आम्ही या ठिकाणी जो गोलंदाज आपण पाहतोय दर्शनच्या माध्यमातून 5 चेंडूचा खेळ झालाय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 17 धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू मात्र आला होता आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, दीपक पाटील यांच्या हातामध्ये मात्र चेंडू विसावला गेलाय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. आहे तो भारी, गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे अदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानीची सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 2 षटकांचा एकत्रित खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये 18 चेंडूमध्ये 53 धावांचं लक्ष असेल. अंकित पवार या ठिकाणी आम्हाला माहिती देत असताना चांगले गोल्डन मॅजिक फिंगर, कारण समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला ओळखलं जातं आणि गुणलेखकाची ओळख ही मात्र 15 मार्च 1877 मध्ये पहिला चेंडू पूर्ण वर्ल्डमध्ये 1:02 फेकला गेला मेलबॉर्नच्या मैदानात, MCGच्या मैदानात. आणि MP रिंगम हा ऑस्ट्रेलियाचा होता तर GG सॉवेल्स हा इंग्लंडचा होता. या 2 ऑफिशियल गुणलेखकाला मात्र मागणी आली गेली, इन्व्हाइट केलं आणि तिथून मात्र स्कोररची मात्र भूमिका खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. यावेळेला सुंदर फटका, क्रिकेटचा क्लास दर्शवत असताना आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र भेदून निघून जातो. ॲज अ बुलेट प्रमाणे, ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो, बाणासारखा वेगवान चेंडू सीमारेषा पार, चौकार.
थँक्यू दिजे. 17 balls remaining and 49 runs required to win. 17 चेंडू आणि 49 धावा. यावेळेला सरळ बॅटने आशिष पाटीलचा बॅट मधून मात्र यावेळेला 100वा षटकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. देखणा फटका, स्टायलिश शॉट पाहायला मिळाला. हार्दिक पांड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं. 6 धावन करता स्टँड अँड डिलिव्हर शॉट. आपला हितेंद्र आप्पासाहेब आहे हिम्मतवाला, वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. आशिष पाटील बंटा एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं. 5व्या क्रमांकावर येऊन सुरेख 4थ्या क्रमांकावर येऊन सुरेख फलंदाजी करताना आपण पाहतोय. एका साईडला आतिश गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका, स्वयंची हिट विकेट, कंट्रोल नव्हतं त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. आशिष पाटील हे काय घडलं गेलं, मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे स्टंप विखुरले गेलेत. फलंदाज या ठिकाणी स्वयंची हिट विकेट बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. नेहमी हक्कासाठी लढला, साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार, बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार, दादा होतो या जय जयकार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर, हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. धावांची गती जर आपण पाहिली तर 27 धावा, चेंडू आहेत 15 आणि 15 चेंडूमध्ये 43 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मिस्टर प्रसाद 6व्या क्रमांकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं कंट्रोल नव्हतं आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅकलिपचा उपयोग जास्तीत जास्त केला गेला होता आणि पाठीमागे जात असताना मात्र बॅटचं कंट्रोल सुटलं गेलं आणि यष्ट्यांचा वेध घेत मात्र स्वयंचित हिट विकेट या ठिकाणी आपण पाहतोय ती गोलंदाजाला मिळते. जित पाटील या गोलंदाजाला. धावांची गती 27 धावा, 15 चेंडू 43 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय स्लिप पॉईंट क्षेत्रामध्ये. कशा पद्धतीने धाव आहे तर आशुतोष व्यवहारे लेग बायचा इशारा करतायत. लेट टू लेट बट ॲप टू डेट डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी एक धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 28 धावा, 28 रन. 27चा आकडा खूप मायने राखतो. तो मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये टेस्ट क्रिकेटला जर आपण विचार केला तर डे नाईट स्पर्धा सुरुवात झाली आणि हिरवा कंदील मिळाला 27 नोव्हेंबर 2015 मध्ये ऑकलंडच्या मैदानात. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया असा पहिला सामना खेळवला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक कुठेतरी अंधाधुंदी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आतिश गायकवाडचा लेग बाईच्या इशाऱ्याने एकदा वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा. विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य आहे. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील जवळजवळ 13 चेंडू 41 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 13 चेंडू 41 धावा. जित पाटीलचं कौतुक करीन ज्या अनुषंगाने हाईट आहे आणि हाईटचा पूर्णपणे फायदा उचलताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचानक बाउन्स आणि बाउन्सर चेंडू जास्तीत जास्त या ठिकाणी बीट करताना पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र यष्ट्यांच्या जवळून चेंडू मात्र निघून जातोय. पंच वाईटचा इशारा करताय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 30 धावा. आता इथून विचार केला तर 13 चेंडू आणि 40 धावा. 13 चेंडू 40 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला जॉय 11 वडगर हा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट उर्ध विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. सामना करेल तो फलंदाज प्रसाद. यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून काही कमालीची गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली. 30 तर्रार चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 30 या धावसंख्येवर चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये 40 धावा. 12-40चं समीकरण. आपल्या हितेंद्र आपाचं कार्य आहे लय महान. हे समाज कार्य करू
केलंय साऱ्यांचं मन चार चौघात अप्पाना आहे न्याराच मान हे म्हणून साऱ्यांना अप्पांचा हाय अभिमान जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार त्याचं कार्य लय दमदार हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर हे गावागावात नावाची थँक्यू. या ठिकाणी अतिथी देवोभव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कृष्णाजी कांबळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या लगेच करूया. कृष्णाजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अमूल्य वेळ देऊन आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. खूप छान पद्धतीने हे टायटल सॉन्ग या स्पर्धेचं पाहायला मिळतं. आमदार चषक 2021च्या माध्यमातून बहुजन विकास आघाडीचे आन बान शान मान सन्मान आदरणीय सन्माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या प्रेरणेने मात्र एक प्रत्येक जण मात्र कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या विभागात चांगले काम करत असताना बजावत असताना पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर पद्धतीने प्रत्येक आपल्याला पाहायला मिळतं. जे सिम्बॉल आपण पाहतो शिटीचं जे कॉइन बनवलं गेलंय टायटल छान पद्धतीने या पण कृष्णाजी कांबळे यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत आमच्या मुख्य मंचावर. आता चेंडू आहेत मात्र यावेळेला आपण पाहतोय 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी विचार केला तर 40 धावा. या पण कृष्णाजी कांबळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी संकेतजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान करावं. मोठा फटका बॅटचं इनसाइड एज त्या यावेळेला लागतंय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव अर्जित केली जाईल. कृष्णाजी कांबळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र या ठिकाणी 39 धावा. एका साईडला आपण पाहतोय मिस्टर रोशन पाटील आज मात्र खरी गरज असेल संकटात सापडलेल्या संघाला मात्र वर काढण्याचा प्रयत्न करतील का, परंतु गोलंदाज यावेळेला कसून गोलंदाजी करतोय. धारदार गोलंदाजी आतापर्यंत जित पाटीलच्या द्वारे पाहायला मिळाली. त्यांचे साथी यावेळेला आपण पाहतोय कृष्णा कांबळे यांचे साथी रवी जी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत या ठिकाणी शब्द सुमनानी करतोय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावांची गती 31 धावा 31 रन्स. पाहिजे लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये कारण या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, या खेळाडूकडे तेवढी कॅलिबर आहे, परंतु खऱ्या अर्थानं आता संकटात सापडलाय तो संघ आणि त्याला वर काढण्याचा प्रयत्न करतील का पायच. यावेळेला मी म्हटलं होतं की पोटेन्शियल आहे परंतु यावेळेला एक वन बाउन्सने मात्र चेंडू या ठिकाणी निघून जातोय. 4 धावांकरता कैलासवासी मंगेश दिनकर मात्र स्टँडला सलामी देताना वन बाउन्स चौकार 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. 10 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 35 धावांचं लक्ष आहे. रोशन पाटील लारा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला वळवलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत आराम के साथ 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 37. चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 23 धावा. बाबा एंटरप्राइजेस 33 धावांचे लक्ष असेल. 9 चेंडू आणि 33 धावा. 9 बॉल्स रिमेनिंग अँड 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्या मधलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 37 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज यत्नेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना कैलास ठाकरे यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्या चिंचगड संघाला. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. पॅडला जाऊन चेंडू आदवतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 8 चेंडू आणि विजयासाठी 33 धावा. 8-33चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं.
ऑल इट्स वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा 1 लाखाची स्पर्धा आमदार चषक 2021 उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी बॅटचा एज आणि यावेळेला मात्र यसी स्टेकन फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. दीपक पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसवला गेलाय आणि या ठिकाणी एक मोठा धक्का मात्र मिळतोय तो बाबा एंटरप्राइजेस 9191 चिंचगड या संघाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 37 धावा, 37 रन, 7 चेंडू आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी बाय यज्ञेश. शेवटचा आणि अंतिम षटक 6 चेंडू आणि 33 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. जॉय 11 वडगर हा संघ 2 करताना पाहायला मिळतोय. बाबा एंटरप्राइजेस 9191 चिंचगड या संघासमोर 69 धावा फलकावर लगावल्या. 70 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी जी स्टार्ट होती ती अगदी योग्य रीतीने मात्र मिळाली नाही आणि त्याचंच कारण बेनिफिट मिळालं. जीत पाटीलने सुपर बॉलिंग करत असताना प्रत्येक फलंदाजाला मात्र सळो की पळो करून सोडलं आणि बराच वेळ मात्र यावेळेला अतिशय आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु धावा मात्र खोऱ्याने व्हायला जात नाहीयेत. 6 चेंडू आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज हेमंत आपल्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर पुन्हा एकदा बिग फाईट बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. जिथू पॅकर्स नवगर वर्सेस गावदेवी एक्सर या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 33 धावा. यज्ञेशने सुद्धा सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण केलं. 7 धावा देऊन 1 गडी बाद केले. या अगोदर जीत पाटीलने 2 षटका फेकले. 17 धावा देऊन 3 गडी बाद केले. सुपर बॉलिंग ॲट बॅटिंग ज्या पद्धतीने आपण पाहतोय. ऑन साईडला सुंदर फटका तर आहे. यावेळेला आपण पाहतोय डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 1 धाव दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि फिकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी आणि धाव संख्या जर आपण पाहिली तर 5 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा. 5 चेंडू 31 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. बहुजन विकास आघाडी ससू नवगर पुरस्कृत आमदार चषक 2021 ससूपाडाचं मैदान हे आपल्याला पाहायला मिळतंय. कालचा दिवस अक्षरशः मात्र आपण पाहतो बालकुम या संघाने मात्र अंतिम 3चे दरवाजे ठोठावले गेले. अंतिम 3 मध्ये मात्र प्रवेश केला गेला बालकुम या संघाने. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पहिला मोठा फटका यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ मॅसिव्ह हिट. 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय काय होईल त्या ठिकाणी पंच आम्हाला दर्शवतील की एक्झॅक्टली काय आहे. पंच मात्र दर्शवत असताना चेक करायचंय. केस आपण पाहू शकतायत रिप्ले द्वारा.
अंपायर कॉल असेल. अंपायर कॉल करणं इथे थोडंसं परफेक्टली दिसत नाहीये. अंपायर कॉल फायनल कॉल असेल. 6 धावा. षटकार येतोय आणि षटकार आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 45 धावा चेंडू आहेत. आता मात्र यावेळेला 4 आणि 4 चेंडूमध्ये 25 धावा. या 4 चेंडूवर 4 षटकार येत आहेत. तर यावेळेला अंकित पवार आम्हाला माहिती देत आहेत की सुपर ओव्हर होईल. इथे चेसिंग कंपल्सरी नाहीये. या दोन्ही संघाला समान समान संधी मात्र या ठिकाणी दिली जाणार आहे. परंतु पहिला षटकार तर षटकार क्रमांक 1 आलेला आहे. परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू स्वीकारला गेला. हेमंत पाहायचं कशा पद्धतीने हेमंत गोलंदाजी करेल. अतिश गायकवाड समोर उजव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना. या ठिकाणी आदरणीय सनी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत आम्ही शब्द सुमनांनी. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आमदार चषक 2021च्या माध्यमातून. आता चेंडू आहेत ते 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 25 धावा हे फलकावर आपल्याला पाहायला मिळतं. अतिश गायकवाड या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक मैदाने ज्याने गाजवलेत तर हेमंतने सुद्धा मात्र गाजवलेत. परंतु यावेळेला आपण पाहतो हेमंत हार न मानणाऱ्यांपैकी एक असा गोलंदाज पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. जॉय 11 वडगर संघ जो सौजन्य केलेला आहे तो प्रवेश देवळीकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळताना आपल्याला पाहायला मिळतोय जॉय 11 वडकर या संघाकडे. परंतु शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेटच्या जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. हे आपण सातत्याने जाणलंय. 3 चेंडू आणि 25 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला हे अगोदर स्ट्रोक खेळायचे होते परंतु यावेळेला उशीर झालाय. आता मात्र चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावा. 2 चेंडू 19 धावा हे सामन्याचं समीकरण. वलपाडा गावातील ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अमितजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करेन आपण स्टेजवर यायचं आहे. मुख्य मंचावर या. अतिश गायकवाड मी म्हटलं होतं जसं पंकज जाधव मॅन फ्रॉम अलिबागचा खेळाडू आपण नेहमीच पाहिलेला आहे आणि त्याच्या बॅटमधून मात्र माट्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले त्याच पद्धतीने मात्र यावेळेला अतिश गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच अनुषंगाने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सुपर स्ट्रोक 1 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. 1 चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशने आतापर्यंत 3 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत त्याच्या खेळीमध्ये आपण पाहतोय 21 धावांची खेळी करतोय 7 चेंडूमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने सुपर बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा गोलंदाज हा निर्णायक चेंडू असेल. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. यावेळेला मात्र अप्रतिम गुड डिलिव्हरी. पंचांकडे दाद मागितली होती परंतु यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिच झालाय आणि विजयाचा शिक्कामोर्तब या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी चिंचगर संघाला विनंती करेन की आपण हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. एक मैत्रीपूर्ण संबंध हे आपण सातत्याने पाहिलंय क्रिकेटच्या विश्वामध्ये आणि तसेच जॉय 11 वडकर संघाला सुद्धा विनंती करेन लाईनअप मध्ये या आणि आपण मैत्रीपूर्ण संबंध जपायचे आहेत.